हॅलो स्टुडंट्स. सो आता आपलं जे MBBS आणि BDS पहिल्या राऊंडचं चॉईस फिलिंग जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे 7 तारखेपासून. ओके, 7 तारखेच्या रात्री 12 वाजतापासून चॉईस फिलिंग जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. तो आज आपण या व्हिडिओमध्ये तेच डिस्कस करणार आहोत की चॉईस फिलिंग जी आहे ती कशी करायची आहे, कॉलेज जे आहे आपल्याला कसे ऍड करायचे आहेत, त्याच्यानंतर प्रेफरन्स जो आहे तो कसा सेट करायचा आहे. ओके, सो चला स्टार्ट करूया. तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे की सीईटी पोर्टलला जायचं आहे. सीईटी पोर्टलला गेल्यानंतर तुमचे लॉग इन करायचं आहे. तुमचं युजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं विंडो जी आहे तिथे दिसेल तुमच्या लॉग इनची. ओके, सो याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला की लेफ्ट साईडला जे तुम्हाला दिसते प्रेफरन्स राऊंड, ओके, त्या प्रेफरन्स राऊंड वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, आता प्रेफरन्स राऊंडला जेव्हा तुम्ही क्लिक करता त्याच्यानंतर तुम्हाला एक अशी विंडो दिसेल. ओके, या विंडो मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जे राऊंड 1 आहे नीट UG 2025, ओके, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला चेक एलिजिबिलिटी जी आहे ती करावं लागेल. ओके, चेक एलिजिबिलिटीला क्लिक करायचं. आता जेव्हा ही विंडो ओपन होते तर त्याच्यावर तुम्हाला जे प्रेफरन्स राऊंड आहे, ओके, चॉईस फिलिंग जी आहे ती त्याची स्टार्ट डेट आणि एंड डेट दोन्ही पण दिसेल. हा जो राऊंड आहे तो MBBS BDS चा आहे. ओके, आणि स्टार्ट डेट आहे 7 तारखेपासून स्टार्ट झालेला आहे आणि एंड डेट जी आहे त्याची 11 तारीख आहे. 11 तारखेला रात्री 12 पर्यंत चॉईस फिलिंग जी आहे राऊंड 1 ची ती चालू असणार आहे. ओके, आता जेव्हा तुम्ही चेक एलिजिबिलिटी वर क्लिक करता, ओके, त्याच्यानंतर जी तुम्हाला विंडो ओपन होईल ती अशी होईल. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं की ऍड प्रेफरन्सेस, ओके, जो ऍक्शन दिसतंय तुम्हाला ऍक्शन कॉलम, त्या ऍक्शन कॉलम मध्ये ऍड प्रेफरन्सेस आहे आणि मेक पेमेंट बोथ कोटा. ओके, आता तुम्हाला ऍड प्रेफरन्सला क्लिक करायचं आहे. ज्यांना IQ, ज्यांना असं वाटतं की आता ऑप्शन फॉर्म सुरू झाल्यावर की बाबा IQ मधून पण आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा IQ मधून सुद्धा ऑप्शन फिल करायचे आहे, तर अशांनीच फक्त मेक पेमेंट जे आहे बोथ कोटा त्याला जाऊन IQ ची फीस जी आहे ते पे करून पुढे प्रेफरन्स जो आहे तो फिल करायचा आहे. बट ज्यांनी फक्त स्टेट केलेला आहे किंवा ज्यांनी बरोबर केलेला आहे कोटा सिलेक्ट, तर त्यांनी काय करायचं आहे की फक्त ऍड प्रेफरन्स वर क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही ऍड प्रेफरन्स वर क्लिक करता तर तुमची राऊंड 1चं चॉईस फिलिंगची विंडो जी आहे ती ओपन होते. ओके, आता यामध्ये काय आहे की बघा तुम्हाला याच्यामध्ये तुमचं नाव, ठीक आहे, कॅन्डिडेट नेम दिसेल, त्याच्यानंतर तुमचा CET सेलचा ऍप्लिकेशन नंबर दिसणार, त्याच्यानंतर तुमचा नीटचा रोल नंबर असणार आहे तिथे आणि ऑल इंडिया रँक असणार आहे. ओके, आता याच्या व्यतिरिक्त अजून 3 टॅब्स आहे जसं की कॉलेज नेम, त्याच्यानंतर कोटा आणि इयर मार्किंग. ओके, सो याच्यामध्ये काय करायचंय की कोटा जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता तुम्ही जर दोन्हीही कोटासाठी अप्लाय केलं असेल स्टेट आणि IQ, तर तिथे ऑप्शन दिसेल तुम्हाला स्टेट आणि IQ. बट तुम्ही जर एकाच कोटाला सिलेक्ट करायचं केलं असेल रजिस्ट्रेशन करताना, तर तुम्हाला तिथे एकच दिसेल. ओके, सो ते सिलेक्ट करायचं आहे जे पण असेल ते स्टेट किंवा IQ. त्याच्यानंतर इयर मार्किंग. आता इयर मार्किंग मध्ये काय आहे की तुम्हाला 2 टॅब्स त्याच्यामध्ये दिसतील, ओपन आणि रिझर्व. ओके, सो जे रिझर्व म्हणजे जे कॅटेगरी मध्ये स्टुडंट आहेत त्यांना काय करायचंय की रिझर्व सिलेक्ट करायचं आहे. ओके, ओपन वाल्यांना हा टॅब दिसणार नाही ज्यांनी ओपन मधून रजिस्ट्रेशन केलेलं आहे. जे कॅटेगरी मधून ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना दोन्हीही दिसतील, ओपन आणि रिझर्व. म्हणजेच काय की तुम्ही ओपनच्या सीटला पण अप्लाय करू शकता. ओके, जेव्हा तुम्ही ओपनच्या सीटला अप्लाय करता तुम्हाला जर सीट ओपन मधून अलॉट झाली असेल तरी तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट जे आहे ते मिळतात. ओके, पण तुम्हाला जर कॅटेगरी असेल, तुम्ही कॅटेगरी थ्रू अप्लाय करत असाल तर तुम्ही कॅटेगरी तिथे रिझर्व म्हणजे ओपन आणि रिझर्व या दोनपैकी रिझर्व जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे, जे कॅटेगरी मधून अप्लाय करणार आहेत ते. ओके, त्याच्यानंतर आहे कॉलेज नेम. आता कॉलेज नेम मध्ये जेव्हा तुम्ही जाता तर तुमच्याकडे जी लिस्ट असेल कॉलेजेसची, ओके, सो तुम्ही कॉलेज बाय द कॉलेज नेम पण तुम्ही सर्च करू शकता कॉलेज, किंवा मग कॉलेजचा कोड जर तिथे तुम्ही टाकला तर कोड टाकून सुद्धा तुम्ही तिथे कॉलेज जे आहे ते सिलेक्ट करू शकता. ओके, आता तुम्ही जर एखादा कॉलेज टाकलाय, कोड टाकलाय, तो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर खाली जे ऍड प्रेफरन्सेस आहे, ओके, ग्रीन कलरचा जो टॅब आहे त्याच्यावर क्लिक करायचं. जेव्हा तुम्ही त्याच्यावर क्लिक करता तर खाली जो टेबल आहे त्या टेबलमध्ये तुम्ही जे कॉलेज सिलेक्ट केलेलं आहे ते तिथे ऍड होईल. ओके, ऍड झाल्यानंतर
असं करत करत तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जे पण तुमचे प्रेफरन्स आहेत कॉलेजेसचे ते ऍड करत जायचे आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर आता ऍड करत असतानाच तुम्ही प्रेफरन्स वाईजच ऍड करा. ओके. बट जर तुम्हाला वाटलं की एखाद्या वेळेस की मला आता हे कॉलेज वर पाहिजे किंवा खाली पाहिजे, ओके, सो तुम्हाला जे ऍक्शन कॉलम दिसतो, ओके, त्या ऍक्शन कॉलम मध्ये तुम्हाला एक टॅब दिसेल की त्याच्यामधून तुम्ही प्रेफरन्स जो आहे तो वर किंवा खाली मूव्ह करू शकता. चॉईस तुमची जी आहे ती तुम्ही मूव्ह करू शकता. जेव्हा तुम्ही इथे कॉलेज ऍड करता त्याच्यानंतर ते टॅब जे आहे ते तुम्हाला विजिबल होतं. आता सध्या इथे कुठलंही कॉलेज टाकलेलं नाहीये, त्याच्यामुळे ते टॅब आपल्याला ऍक्शन च्या कॉलम मध्ये दिसत नाहीये. पण जेव्हा तुम्ही कॉलेजेस टाकता, प्रेफरन्सेस फिल करता, त्याच्यानंतर ऍक्शन कॉलम मध्ये तुम्हाला ते टॅब दिसायला लागतो. तुम्हाला जर कुठलं कॉलेज काढायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही तिथून डिलीट करू शकता. तुम्हाला चॉईस जे आहेत ते मूव्ह करायचे असतील वर किंवा खाली, ते सुद्धा तुम्ही तिथून करू शकता. ओके. आणि त्याच्यानंतर कॉलेजेस जसे जसे तुम्ही ऍड करता, म्हणजे कॉलेज ऍड झाले की ऍड प्रेफरन्सच्या नंतर एक तुम्हाला पुन्हा टॅब दिसतो लॉक प्रेफरन्सेसचा. ओके. जेव्हा तुमची लिस्ट फायनल होईल किंवा जेव्हा तुम्ही प्रेफरन्स जो आहे तुमचा फायनल होईल की आता त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चेंजेस करायचे नाही आहेत, कुठलंही कॉलेज ऍड करायचं नाहीये किंवा कुठलाही प्रेफरन्स जे आहे ते द्यायचं नाहीये, म्हणजे तुम्ही प्रॉपर दिलेला आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता हा जो प्रेफरन्स आहे हा ओके आहे, परफेक्ट आहे, तर त्याच्यानंतर काय की तुम्ही ते लॉक करू शकता. ओके. तो त्याच्यानंतर तुम्ही लॉक प्रेफरन्स करायचं आणि लॉक प्रेफरन्स केल्यानंतर मग एक रिपोर्ट जनरेट होते. ती रिपोर्ट जी आहे ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि तुमच्याकडे सेव्ह करायची आहे. सो हे होतं MBBS BDSच्या राऊंड 1चं चॉईस फिलिंग. तुम्हाला कसं करायचं आहे त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ. ओके. सो प्रत्येकाने आपापल्या प्रेफरन्स नुसार, आपापल्या मार्क्स नुसार कॉलेजेस ऍड करा. ओके. प्रेफरन्स सेट करा